गाईज आता आम्ही पोचलो. मी तर फर्स्ट टाइमच आले, तुम्हाला पण नेतं. रिक्षाला जाम पडतं ना रिक्षो. हो मला येऊ पाहिजे. धनतेरस आहे. बारीक बारीक ते मटका असतात ना, छोटे छोटे ते पाहिजेत. आता रिबन्स अँड बलून्स मधून असा होणार आहे. म्हणजे आम्ही असं प्लॅन केले हा का असं पाहिजे ना. आणि आता आमचा आवरा घर रेडी झाले दैसरचा. हॅलो गाईज, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सर्व मस्त असणार. तर आज आपण ब्लॉगचे स्टार्टिंग डायरेक्ट आम्ही बसलं कारमध्ये आणि डायरेक्ट ब्लॉगची स्टार्टिंग केले आम्ही. आता आम्ही चाललोय खारघरला. आम्हाला जायचं आहे इस्कॉन टेम्पलमध्ये. सकाळचे वाजलेत आता 11:30 आणि आता आम्ही दोघं पण आता अशी मस्त रेडी झालं फुल आणि आम्ही चालले आता खारघरला इस्कॉन टेम्पलमध्ये. रिक्षू आणि भाऊ पण येणार आहेत आणि आज आहे शोंटाचा बड्डे. त्याच्यासाठी आम्ही आजवर प्लॅन केला का इस्कॉन टेम्पलला जाऊ खारघरला. तर चला आता मी आता मस्त अशी रेडी झाले बघा काही. तर चला भेटू नंतर आता ती लोक आल्यावरच. तुम्ही या पुढे इकडे. मग आम्हाला बी जाऊन नाही गावालेच होता. हा गावाले सगळ्यांच होता. काल आम्हाला पकडलेली ना. लोक बनवायला दिले. काल आम्ही जायचे गावाला यायचा डायरेक्ट रस्ताच पण. गाववाले आपले अटकतात ना यांची मुलं. गाव जाम होतं आपल्याला जायला नाही भेटे. बाईक काल किती जण जमलेली तिथं. रोज असतात ते. झाला का दिवाळीचा सण झाला का? बनवला नाही अजून. हा मला शंकरपाल्या दे बनवू ना का. शंकरवाला कशा बनवायचे? शंकरपाल्या ही एकच नंबर बनवता म्हणून मी हिला सांगलं शंकरपाल्या. रेसिपी नाही विचारत. रेसिपी ना डायरेक्ट बनवून दे म्हणा. मी बनवता थोडासा पाणी टाका, ते साखर टाका. गाईस बघून घ्या शंकरपाल्यांची रेसिपी. बोला. कसं माहिती तुला वाटलं ना रील्स मी बघ ना कसं कशा ना? होतात अख्खे अशा बटार सारख्या होतात ना. 1 वाटी दूध, 1 वाटी घी, 1 वाटी साखर, चिमूटभर मीठ आणि 4 ते 5 वाट्या 5 ते 6 वाट्याचा मैदा. घी 1 वाटी. घी नंतर तो गरम झालेला घी, दूध आणि साखर एकत्र गरम करून दूध नाही टाकायचा. दुधानं अजून भागलं. दूध टाकायचं असतं दूध. दुधानं अजून भागलं. तुम्ही बनवता का? भाभीने मग कशा बनवतात? रील्स पाठवले म्हणा कालच रील्स पाठवले का शंकरपाल्या बघ अशा बनवता ना का. शोंठाला म्हणून फोन बरं केले. केक कापायला घरीच जाऊ असं आता आम्ही विचार. डायरेक्ट घरी ना तिला इथं नाक्यावरूनच घेऊ. हॅलो कुठं तू? ये नाक्यापर्यंत. कोण येत पटकन करा. कोण येत अजून? तूच येतोस ना. हा मग ये नाक्यावर. मग येताना येऊ आम्ही घरा. आणि हा प्लॅन इस्कॉनला जायचा मीनीच केलेला आहे. अजिबात नाही आता खोटी एक नंबर. हा प्लॅन माझाच आहे. आणि आम्ही जाणार होतो पण ही दोघं बोलतात आम्हाला पण नाही आम्हाला पण नाही. मग यांना दोघांना पण घेतली आम्ही. होय खायला ना. बाय बाय. बाय वैष्णव. बाय. बोलतो द्यायला बोलतो. इथं आणलं समोसा काही माझं फेवरेट. हे मी नाही सांगलेलं. पाण्याची बॉटल दे ना. मी कवा मागलेलं तुझ्या पाणी. हो आमच्या शिवाला येते समोसे. हॅपी बर्थडे शोंटा. हे आमची कीर्तिका ताईने केल्यात. नेल्स केल्यात बघा काय. तिला मुद्दाम पारत होते. काय डायरेक्ट मॅप लावून बसले. असं का म्हणून तर हे पण बोलतात का चला तुम्ही सांगा रस्ता म्हणून ना.
थांब दीदीला सांगू दे हा का. मला सांगू दे. हो चला सरळ जा का राईट मध्ये चला. बिल्डिंग मध्ये राईट. माझं कॉलेज पण दाखवतो तुम्हाला. नको दाखवू. कॉलेज बघ गाईज आता आम्ही पोचलो इस्कॉन टेम्पलला. आता चला तुम्हाला आतमध्ये नेते गाईज. आम्ही इथं फर्स्ट टाइमच आले. आता तुम्हाला पण नेतं. आता आमचे शोंटाचा बर्थडे आहे म्हणून आम्ही आता सगळे आल्यावर ही दोघा तर गेली पुढं. पर्स पकड इथं. आणि मी कशी दिसते गाईज मला कमेंट मध्ये सांगा तुम्ही मी कशी दिसतं. आता वाजलं 12:30 वाजलं आम्हाला यायला आणि 1 वाजता बंद होतं. तर चला फटाफट जाऊ आपण. काय झालं. आता मी पोचलो इस्कॉनला. चप्पल कुठे ठेवायची. खायचा जय कृष्ण. गाईस किती भारी दिसतं बघा. आता आपलं दर्शन झालं मस्त आणि आता शोंटा आम्हाला पार्टी द्यायला नेणार आहे. कुठे नेणार आहेस. घरा. आता वाजला 1 वाजले. आता आम्ही जाऊ जेवायला. पेट पूजा शोंटा पार्टी देणार आहे आम्हाला. चल. आणि ऊन पण जाम पडतं बघा बाबा. कुठच्या हा पाहिला असतं असं वाटतं तिरुपतीलाच आल्या परत. गोविंदा 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 गोविंदा. आम्ही नाश्ता पण नाही केला काहीच काय. चला आता आम्ही जाऊ इकडे खायला. भेटू नंतर. हे देतं का तुमची इथं हो ना भगवद्गीता. करायला काय घ्यायचं. मिठाई लड्डू काय घेता हो म्हणा. कचोरी खाऊ पण. राईस कचोरी दिसले मला इथं. कचोरी हा कचोरी एक तर घेऊ ना. काय घेतस. मी तर बोलतो कचोरी काहीतरी खायची आहे बरं. एक एक बघून मला आठवण झाली की काही भाऊ आपल्या सेम एक रसमलाई. पाणी घ्यायला आलाय आता. डायरेक्ट जेवायला जाऊ. घी पण बघा इथं. रिक्षाला जाम पडतं ना. रिक्षा हलवा तिकडे ना सगळं आता दिवाळीचा. तुम्ही काय घेतलंय. रसमलाई. आम्ही आता इथं काही खात नाही कारण की आम्हाला जायचं आता जेवायला. जेवणाचा टाइम झाले म्हणून. ठेवा व्हेज. आता दमले आमचे. शोंटाचा बर्थडे. हॅपी बर्थडे.
हॅपी बर्थडे शोंटा. कसा वाटला तुला इस्कॉनला येऊन मग आता? भारी वाटला. शोंटाला पाणी द्या बाबा, बर्थडे गर्लला आमचे ताण लागले ना. थंडा मिस्टर DIY आणि स्टुडिओ पण आहे. आम्ही आलो आता इथं बघत ताराचंद मध्ये जेवायला. सीन जाम इथं बसा का. आम्ही आता इथं आल्या बघत ताराचंद लंच करायला आल्या. आता पहिला व्हेज क्रिस्पी आली. बस झाली बस. मस्त व्हेज कोल्हापुरी बस. लिंबू पाणी आले सगळ्यांना. भाऊ पियाचा असतो तो. हा फालुदा खायचा. आता जेवून निघल्या ना. फक्त एक राऊंड मारून येऊ चला ना DIY मध्ये. हा नाही नाही जायचा. चाललो आम्ही DIY मध्ये गाईस. काय बोलता? काय घेणार नाही. घेणार नाही. कसं घेणार नाही? मला सॉफ्ट टॉय पाहिजे. चला मग आरंभ. का किती क्यूट क्यूट असतात बघा. दिवाळीची शॉपिंग कोणाकोणाची झाली कमेंट करा. हिला काय दिसला काय माहिती. आता काय पाहिजे? बॉटल बघ कुठली? फ्रुट्स वाली. मग ते काय करू? त्यानं पाणी अर्धा लिटर तरी राहील का पाणी? बॉटल भारी आहे ना. भारी आहे, क्यूट आहे. काय बघायचं इथं? काय आलंय तुम्ही? दिवाळीचं टॉईस, सॉफ्ट टॉईस. ओ मला येऊ पाहिजे. ओ मला येऊ पाहिजे ना. मला येऊ पाहिजे. यो जा घेतला म्हणा. हा फायनली घेतला. आय एम हॅपी. हे ऊप घेतल्या मला आठवाला. काही शॉपिंग आता आम्ही चाललो घरी. जायचं नाही. अजून हिला काय द्यायचा? जेवून जायचं तिथं आता. मग बदाम भजन का आमच्या आता इथं काहीतरी आम्हाला बघायचं. आम्ही आल्या. इथं मी डील करता तू बदामची 80. चॉकलेटची फॅक्टरी आहे गाईस. नुसतं चॉकलेट. आता मी इथून प्रिंगल्स घेईन का. प्रिंगल्स दिसलं गाईस मला. आता मी प्रिंगल्स घेईन. पण मला पाहिजे तो नाही आहे. ग्रीन कलर. कुठे आहे पण तो नाही आहे ना तुला पाहिजे. यो काय नवीन आले हो गाईस. मोगू मोगू. मग कुठला घेता? योच येता. पेरूचा घ्या मग. पेरूचं ना तोरत असं. लिचीवाला नाही आहे. ऍपल घेऊ नको ऍपल. हां स्ट्रॉबेरी नको. विराट कोहलीलाच पिऊ दे. विराट कोहली पित. पाणी पितं. काला पाणी घेतला तिथून थोडाफार काहीतरी. आणि मोगू मोगू घेतले गाईस. मोगू मोगू. काय एक दुकान राहिला जुडिओ दादा. धनतेरस आहे आज. धनतेरस आणि मला त्या
आणि मला बारीक बारीक ते मटका असतात ना, छोटे छोटे, ते पाहिजेत. आता इथं मी बघते आहेत का, आणि मी संध्याकाळी पूजा करायला लागेल. ते छोटे मटके असतात बघा ना. हा, डिझाईन वाला नाही आहेत का, डेकोरेशन वाला? कैसा है? 100 में 5 दो ना. हाँ भेटलं मला इथं. आता मी घेत आहे रिबन्स अँड बलून्स मधून आमचा फेवरेट. आणि एक डच ट्रफल. कुठला? 2 का आणि एक डच ट्रफल. डच ट्रफल माझा फेवरेट. कुनाफा खाला ना. आता बघू कशी टेस्ट आहे कुनाफाची. A few minutes later. आता आम्ही खारघरशी आलो दैसरला. आमचा बाबा, आई, आणि आज सोनाचा बर्थडे आमच्या भूमिकाचा बर्थडे आज, म्हणून आम्ही गेलेलो इस्कॉनला खारघरला. आणि मग आता आलो घरी आणि आता केक कट करायचा आहे. ते गल बसले बघा कसे. नाही, हिचा डोका दुखायला लागला. ही डोका दुखायला लागला, झोपली येऊन लगेच. कसा बराच ना. नेल्स चालल्या बनून. प्रेसॉनचं आणलं नेल्स बनवून. आता हिचं मी नेल्स लावतो. बर्थडेची डेकोरेशन चालू आहे बघा. इकडे बघा, इकडे बघा. यांचं काही ना होणार मला तर असं वाटतं. ए सोना, फोटो दाखव तुम्हाला कसं डेकोरेशन पाहिजे त्या. फोटो दाखव ना डेकोरेशन. डेकोरेशन असा होणार आहे, म्हणजे यावेळी असं प्लॅन केले हा का असं पाहिजे ना. आणि इथं याचं हे बघून मला तर वाटत नाही. मला तर काही वाटत नाही. ट्रस्ट द प्रोसेस गाईज. आता आम्ही नाही आहो बघायला. आम्ही फोटो पाठवू घरी. आम्ही फोटो काढू, तुम्ही ब्लॉग मध्ये बघा. तुम्ही व्हिडिओ काढून काय वाटतं होईल का यांचं डेकोरेशन? मग मी पण तेच बोलत होतो, वरती खालती झाले. बाबूची पिचकारी आणू का? काही ना, मना ना वाटत काही होईल यांचा. फुगा कसा आणलाय? फुगा कसा कलरचा आणलाय? काही ना, रंगीला ना. बर्थडे गर्ल पण याच्यात सरप्राईज जायचा. बर्थडे गर्लला तर बर्थडे गर्लला पण लावले तुम्ही तयारीला. हो ना, तेवढं जास्त एस्थेटिक वाटत होतं. आम्ही DIY मध्ये गेलतो घ्यायला. दिदे टाक. गाईस, कुनाफा केक आहे. आता आपण याचा रिव्ह्यू देऊ कसा आहे तो, कारण की मी फर्स्ट टाइम ट्राय करते. कसा लागतं ते. आपली शेवई असते ती त्यावेळी कच्चीच टाकले हा का. आणि पिस्ताचं मला जसं हा दिसला टेस्टी लागतं. बाय. व्हिडिओ काढा का आठवणीन.
सोनटा व्हिडिओ काढा का आठवण येईल हो बाबा तुम्ही दमवले चल बाय बाय वर सगळ्यांना हॅपी बर्थडे. आता आमचा आवरा घर रेडी झाले दैसरचा. अजून काम बाकी आहे. पप्पाचा फोन आला. ऐकत ना एक्स्ट्रा बसलीस तू ना 5 झाले हा सुद्धा तिकडे खायला एक उठ तरी काय ऐकलं नाही लीला पण कधी नारळ बघा जाम आल्या ना. पहिला इथं आता जवळ होतं ना. मग आता मोठं झालं ना ते. शिवाला किती पाहिजे दे बरं पारवून.